नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, शेतीमध्ये बारमाही आणि हक्काचा पैसा मिळवून देणारा कोणता व्यवसाय असेल तर तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. पण अनेकदा प्रश्न पडतो की व्यवसायासाठी गायी निवडाव्यात की म्हशी? कोणती जात जास्त दूध देते आणि कशामध्ये जास्त नफा आहे? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गायी आणि म्हशींच्या टॉप जातींबद्दल एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या दुग्ध व्यवसायाचे गणित बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आता गायींच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत? तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बोलूया गायीबद्दल. गायीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात, विदेशी आणि आपली देशी गाय, गावरान गाय. त्यामध्ये विदेशीमध्ये एक नंबरला येते होल्स्टीन फ्रिजियन म्हणजेच HF. मित्रांनो, जर तुम्हाला जास्त प्रमाणात दूध हवे असेल तर HF गायीला पर्याय नाही. ही गाय दिसायला काळी पांढरी असते. ही गाय एका वेतात तब्बल 4 ते 5,000 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. पण लक्षात ठेवा, यांना थंड हवामान लागते आणि यांच्या देखभालीचा खर्च थोडा जास्त असतो. दुसरी गाय आहे जर्सी. दुसरी विदेशी जात म्हणजे जर्सी. ही गाय रंगाने तांबूस असते आणि आपल्या हवामानात छान टिकते. हिचे दूध HF पेक्षा थोडे कमी असले तरी याच्या दुधात फॅटचे प्रमाण चांगले असते. तिसरी आहे ती म्हणजे देशी जात गीर आणि साहिवाल. तर देशी वाणाकडे जर बघितलं तर गीर आणि साहिवाल या गायींची रोगप्रतिकारक शक्ती अफाट असते. यांना आजार कमी होतात आणि यांचे A2 दूध आरोग्यासाठी अमृत मानले जाते. बाजारात या दुधाला आणि तुपाला खूप जास्त प्रमाणामध्ये किंमत मिळते. तर आता आपण वळूयात म्हशींच्या प्रमुख जातींकडे. तर शेतकरी मित्रांनो, गायीनंतर म्हशींचं पालन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. दुग्ध व्यवसायाचा दुसरा हा भक्कम खांब असा म्हणून ओळखलं जातं. म्हशींच्या दुधाला फॅट जास्त असल्यामुळे डेअरीमध्ये भाव सुद्धा चांगला मिळतो. तर म्हशीमध्ये कोणत्या जाती आहेत? तर त्यामध्ये एक नंबरला येते मुर्रा जात. म्हशींची राणी म्हणून ओळखली जाणारी जात म्हणजेच मुर्रा. हिची शिंगे गोल जळवासारखी वळलेली असतात आणि रंग गर्द काळा असतो. ही म्हैस एका दिवसाला 15 ते 25 लिटर पर्यंत दूध सहज देऊ शकते. व्यावसायिक दुग्ध व्यवसायासाठी ही सर्वात उत्तम मानली जाणारी अशी जात आहे. म्हशीमधील दुसरी जात आहे पंढरपुरी. आता आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या पंढरपुरी म्हशीबद्दल सांगायचं झालं तर हिची शिंगे लांब आणि मागच्या बाजूला झुकलेली असतात. या म्हशीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती अत्यंत कमी चाऱ्यावर आणि आपल्या कडक उन्हाळ्यातही उत्तम टिकते. दरवर्षी हिचे एक वेत होतेच, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. तिसरी जात आहे जाफराबाद. ही म्हैस आकाराने खूप मोठी आणि भारी असते. गुजरातच्या गीर जंगलातील ही जात असून हिचे दूध देण्याची क्षमता ही खूप मोठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे आधुनिक गोठा आणि चांगला चारा असेल तर तुम्ही HF गाय किंवा मुर्रा म्हैस निवडू शकता. आणि जर तुम्हाला कमी खर्चात आणि कमी देखभालीत व्यवसाय करायचा असेल तर देशी गायी किंवा पंढरपुरी म्हैस तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्हाला गायी पाळायला आवडतात की म्हशी? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा जो आहे तो तुम्ही करत जावा. तर जनावरांची निवड तर झाली, पण त्यांना दूध देण्यासाठी लागतं उत्तम इंधन म्हणजेच योग्य चारा. व्यवस्थापन करत असताना बऱ्याचदा शेतकरी फक्त हिरवा चारा टाकतात, पण ते चुकीचं आहे. जनावरांच्या आहारात 3 गोष्टींचा समतोल असायला हवा. हिरवा चारा त्यामध्ये एक नंबरला येतो. यामध्ये मका, नेपियर गवत किंवा यशवंत गवत दररोज 25 ते 30 दिलं पाहिजे. यामुळे जनावरांना ऊर्जा मिळते. आणि त्यामध्ये सोयाबीनचे कुटार, गव्हाचा भुसा किंवा कडबा दररोज 5 ते 6 किलो देणे गरजेचे आहे. यामुळे जनावरांचे पचन चांगलं राहतं.
पशुखाद्य आणि खनिज मिश्रण नुसत्या चारणे वाढत नाही. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना दररोज त्यांच्या दूधाच्या प्रमाणानुसार सरकी पीठ, मका भरडा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खनिज मिश्रण मध्ये 50 ग्रॅम हे दिलंच पाहिजे. यामुळे दुधातील फॅट आणि डिग्री चांगल्या प्रमाणात वाढते. तर त्याचबरोबर गोठा व्यवस्थापन करणं देखील खूप महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर त्यांचं आरोग्य सुद्धा. तो म्हणजे आपण गोठ्याची स्वच्छता आणि आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. गोठ्याची ठेवण करत असताना गोठा नेहमी हवेशीर असावा आणि तिथे सूर्यप्रकाश आला पाहिजे. गोठ्याची फरशी निसरडी नसावी जेणेकरून जनावरे घसरून पडणार नाहीत. त्याचबरोबर त्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा चांगल्या प्रकारचं असणे अतिशय महत्वाचं आहे. दुधाळ जनावरांना 24 तास पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असलं पाहिजे. जितके जास्त पाणी जनावर पिईल तितके त्यांचं दूध चांगल्या प्रमाणात वाढतं. लसीकरण मध्ये मित्रांनो, लाळा खुरकत आणि घटसर्प सारख्या आजारामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारी पशुवैद्यकाकडून वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय महत्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, योग्य जात, संतुलित चारा आणि वेळेवर लसीकरण या 3 सूत्रांचा वापर करून तुमचा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे फायद्यात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या गोठ्यात सध्या कोणती जात आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर आपण दररोज बाजारभाव सुद्धा देत असतो, तेव्हा दररोज बाजारभाव देखील पाहत राहा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.